चला शिकूया इंग्रजी। आता बघा, आयचे लांब आवाज। आयचा आवाज काय होतो? लहान आवाज काय? शॉर्ट वॉवेल। शॉर्ट म्हणजे लहान आणि लॉंग म्हणजे लांब। तर बघा, शॉर्ट आवाज काय आहे आयचा? ई, इन, इट, इफ, बरोबर आहे। आज आपण आयचे लांब आवाज बघूयात। आय सोबत जर आय नंतर ई आलं तर तेव्हा आयचा आवाज होतो आय। काय होतो? आय। बघा, पहिला शब्द ट आय, टाय। ट आय, टाय। पुढचा शब्द फ्र आय, फ्राय, आणि पुढं ज लागलेले फ्राईज। दुसरा शब्द परत बघा, फ्र आय ज, फ्राईज। ट्र आय ड, ट्राइड। ट्र आय ड, ट्राइड। प आय पाय, प आय पाय। आता आयच्या नंतर जर जी आणि एच आलं तर त्या तिन्हीला एकत्र आय किंवा असं थोडंसं आई असं या टाईपमध्ये ते होते बघा। जर त्याच्या समोर शब्द असेल, एखादा व्यंजन आलं असेल आय जी एच नंतर, तर त्याचा आवाज आपोआपच आई असं होतो बघा। एचचा आवाज ह, ह आय हाय, ह आय हाय। 2 नंबरचा शब्द बघा, न आय ट, नाईट। न आय ट, नाईट। तिसरा शब्द स आय ट, साईट। स आय ट, साईट। चौथा शब्द बघा, ब्र आय ट, ब्राईट। ब्र आय ट, ब्राईट। आता जर आय आलं त्यानंतर एक व्यंजन आणि परत ई आलं तेव्हा सुद्धा आईचा आवाज काय होतो? आई। काय होतो? आई। बघा, ब आई क, बाईक। ब आई क, बाईक। पुढचा शब्द क आई ट, काईट। क आई ट, काईट। त्याच्या पुढचा शब्द स आई ट, साईट। स आई ट, साईट। पुढचा शब्द बघा, ब आई ट, बाईट। ब आई ट, बाईट। आणि परत आईच्या सुद्धा लांब आवाजामध्ये आपण वाय घेतो बघा। जेव्हा वाक्याच्या शेवटी वाय आलं तेव्हा त्याचं ई पण होते आणि आय पण होते बघा। आता काही शब्दांमध्ये आय होते ते कसं बघा, म वाय, माय। व्ह आय, व्हाय। क्र आय, क्राय। श आय, शाय। हे वायचे शब्द परत वाजूत बघा, म आय, माय। व्ह आय, व्हाय। क्र आय, क्राय। श आय, शाय। अशा पद्धतीनं आयचे लांब आवाज आहेत। पुढं बघा, ओचे लांब आवाज। ओचे लांब आवाज कशा 3 पद्धतीने येतात। ओ नंतर ए आल्यानंतर, ओ नंतर एक व्यंजन आलं आणि मग ई आलं तेव्हा ओचा आवाज ओ होतो। आणि ओ नंतर जर डब्ल्यू आलं तर तेव्हा सुद्धा ओचा आवाज ओ होतो बघा। पहिलं समजून घेऊया, ओ आणि ए जर सोबत आले तर बघा, क ओ ट, कोट। क ओ ट, कोट। 2 नंबरचा शब्द ग ओ ट, गोट। ग ओ ट, गोट। पुढचा शब्द र ओ ड, रोड। र ओ ड, रोड। पुढचा शब्द ब ओ ट, बोट। ब ओ ट, बोट। आता ओ नंतर व्यंजन आणि मग ई आल्यावर बघा, र ओ ज, रोज। यसचा आवाज ज असा होतो हा। क्ल ओ ज, क्लोज। क्ल ओ ज, क्लोज। र ओ प, रोप। र ओ प, रोप। ट
ओ न टोन, ट ओ न टोन. पुढं बघा ओ आणि डब्ल्यू आलं की त्याचा आवाज होतो ओ. बघा क्र ओ क्रो, क्र ओ क्रो. खालचा शब्द ग्ल ओ ग्लो, ग्ल ओ ग्लो. पुढचा शब्द स्न ओ स्नो, स्न ओ स्नो. पुढचा शब्द स्ल ओ स्लो, स्ल ओ स्लो. अशा पद्धतीने हे ओचे लांब आवाज आहेत. पुढं बघा आता आपण यूचे लांब आवाज बघूयात. यूचा शॉर्ट आवाज आहे अ, का आहे अ. पण यू नंतर जर ई आलं तर त्याचा आवाज होतो यू. आणि यू नंतर एखादं व्यंजन आलं आणि परत ई आलं तेव्हा सुद्धा त्याचा आवाज होतो यू. आणि ई नंतर जर डब्ल्यू आलं तेव्हा सुद्धा त्याचा आवाज होतो यू. तर आता पहिली ओळ बघा यू आणि ई सोबत आल्यानंतर बघा पहिला शब्द बी एल यू ई. बघा बी आणि एल ला एकत्र वाचा ब्ल आणि यू ब्ल्यू, ब्ल यू ब्ल्यू. 2 नंबरचा शब्द बघा क्ल यू क्ल्यू, क्ल यू क्ल्यू. तिसरा शब्द बघा ड यू ड्यू, ड यू ड्यू. पुढचा शब्द बघा रेस्क यू रेस्क्यू, रेस्क यू रेस्क्यू. आता यू नंतर व्यंजन आणि पुढे शब्द आल्यावर बा पहिला शब्द ट यू ब ट्यूब, ट यू ब ट्यूब. पुढचा शब्द क यू ट क्यूट, क यू ट क्यूट. पुढचा शब्द म यू ट म्यूट, म यू ट म्यूट. पुढचा शब्द ट यू न ट्यून, ट यू न ट्यून. आता तिसरी ओळ बघा ई डब्ल्यू त्याला सुद्धा काय म्हणायचं यू. बघा पहिला शब्द न यू न्यू, न यू न्यू. खालचा शब्द फ्ल यू फ्ल्यू, फ्ल यू फ्ल्यू. पुढचा शब्द व्ह यू व्ह्यू, व्ह यू व्ह्यू. पुढचा शब्द क्र यू क्र्यू, क्र यू क्र्यू. तर अशा पद्धतीने हे 5ही मूळाक्षरांचे लांब आवाज आज आपण शिकलो. परत हा व्हिडिओ बघा आणि हे शब्द वाचनाचा सराव करा. तुम्हाला इंग्रजी वाचन शिकण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.